याला प्ले करायला व्हीसीपी किंवा व्हीसीआर लागतो. त्या व्हिडिओ कॅसेट मध्ये ती व्हिडिओ कॅसेट आहे. मला एका पीसीआर वाल्याचा नंबर मिळालाय. व्हेरी गुड. काय काय कमाल. आमच्याकडे या 2 VHS आहेत आणि आम्हाला ह्यातला कॉन्टेंट बघायचा. गिव्ह मी द DVDs. ग्रेट. 8 दिवसांनी आहे. सॉरी 5. शी बाबा हे फारच सुंदर झालं. हे कसं छान फुलं आलंय. स्वयंपाक वगैरे झाले दिसतंय. कसलं काय, अजून कशात काही नाही. त्यात कांबल्या बाईंनी बुट्टी मारली, भांडी पण मलाच घासावी लागली. अरे बाप, आता महाराजही केव्हाही अवतरतील आणि भूक भूक करायला लागतील. महाराजांनी बाहेर खाल्लं. तुला कसं माहित? अगं काय झालं माहितीये का, ते कालच्या कॅसेट्स आहेत ना, त्या त्याला बघायच्या होत्या म्हणून आम्ही 2 जण गेलो होतो एका ठिकाणी. काय झालं? कुठे गेला होता? अगं आम्ही एका स्टुडिओ मध्ये गेलो होतो ग बाई. मग पाहिल्या कॅसेट्स? छे ग, त्याला अजून बराच वेळ लागेल. मला तर ना त्या स्टुडिओ वाल्याचंही काही धड वाटत नाहीये. आणि मग त्या कॅसेट्स कुठे आहेत? अगं त्याचं काय झालं माहितीये का, आम्ही गेलो तो स्टुडिओ शोधत एक तर तो तिथे इतका वरती होता ना, आम्हाला खरंच कंटाळा आला. पण मी काय संपे 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 बाळ, एखादी गोष्ट सांगत असताना इतकी लांबण लावू नये ग, थोडक्यात आटपावं. मग आता परत कधी जाणार आहात तुम्ही त्या स्टुडिओ मध्ये? खरं तर उद्याच जायचंय, पण मी आणि जयदीप चाललो मॅरेज काउन्सिलर कडे, त्यामुळे चिकू तिच्या एकटाच जाईल. चला मी लागतो स्वयंपाकाला. चल आज आत्या भाजी म्हणून स्वयंपाक करू. चवेला भाजीत मस्त मजेदार किचन कलाकार. पप्पी वाटतो का रे? फरक वाटतोय का? अरे मग वाटणारच ना, इतकी मेहनत घेतोयस तू. अरे पण काय उपयोग आहे यार? म्हणजे अरे म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला ह्या सगळ्याशी काही देणं घेणं नाही यार. ती कधी जिम मध्ये गेली नसेल ना, त्यामुळे तिला कल्पना नाहीये इथे किती कष्ट घ्यावे लागतात. अरे तिला मी वर्कआउटचे व्हिडिओ पण दाखवले, पण नो यूज. तिला भेटताना कधीतरी सँडो मिंडो घालून जा ना. लेट हर फील युअर मसल्स. बघ, अरेंज मॅरेज आहे ना तुमचं, थोडा वेळ लागेल, पण तू प्रयत्न सोडू नकोस. अरे मला तर अरेंज मॅरेज करायचंच नव्हतं. अजूनही वेळ गेलेली नाहीये, बघ विचार कर. वा पप्प्या, अरे तुझ्यासारखा मित्र असला ना तर दुश्मनाची गरजच नाही. अरे मी तुला गप्प बस. अरे फॅक्ट्स अँड फिगर्स तरी बघ ना. लव्ह मॅरेज करायला आजपर्यंत कुठल्या मुलींनी आपल्याला घास घातली का? आपल्याला म्हणजे म्हणजे मला रे, मला आला मोठा टॉम क्रूज. अरे काय काय अरे माझा मोबाईल देणार रे पप्प्या. एवढंच ना, मग बोल ना येड्या. खरं म्हणजे वर्कआउट करताना मोबाईल म्हणजे डिस्ट्रॅक्शन आहे रे. कुठलंही काम करताना कोणतं डिस्ट्रॅक्शनच असतं. फोन दे ना. संपूचा फोन आहे, संपूचा फोन. नाव काय सेव्ह केलंय? आमची ही शी. कुठे फेडशील ही पाप? तुझं नाव पप्पी नाही, पापी असायला हवं होतं. इथे पापी मिळत नाही म्हणून माझ्यावर हात काढू नको. डंबल फेकून मारी ना तुला. फ्रस्ट्रेट होऊ नको रे मित्रा. कंट्रोल, रिलॅक्स. फ्रस्ट्रेट बिस्ट्रेट काही नाही. हा, माझी पूर्ण तयारी झालीये. उद्या तिला घेऊन जातोय काउन्सिलर कडे. ते काउन्सिलर स्वतःच काहीतरी सांगून पकावतील, पण तूही सर्व प्रश्न विचारल्याशिवाय सोडू नकोस. काय? हा, मी तर पूर्ण तयारीतच आहे रे. फुल प्रश्नांची बॉम्बार्डिंगच करणार आहे मी. शाबास रे माझ्या पट्ट्या. इसी बात पे और एक सेट हो जाए. सेट टू मार, मी जरा वार्तालाप करून येतो. अरे पण मी काय म्हणतो, अरे मी तिला आता कॉल नाही केला तर ती झोपून जाईल रे. 9 वाजता कोण झोपतं? लग्नानंतर मी पण 9लाच झोपणार आहे. तुला काय करायचंय? संपे. काय करतोय रे गोगो? VCR शोधतोय. VCR कशाला? अरे उद्या तो मुलगा येणार आहे ना, कॅसेट वाला. VHS. हा हा बराबर. हा
पण मला वाटत नाही तो उद्या येईल म्हणून. कशावरून? त्याला इथे पाठवला कोणी? कॅन्सल केळकर. हाँ तो फिर ये भी उसके जैसे च रहेगा ना, लास्ट मोमेंट पे कॉल करके बोलेगा कैंसल. ते कॅन्सल केळकरचे आणि नूडल बालवाल्याचे काही फोटोज आहेत का बघतो. अरे सोड ना यार, आपल्याला काय करायचंय? आई शपथ दादा, हे बघ काय काय झालं? अरे लफड आहे. हा कॅन्सल केळकरच्या एंगेजमेंटच्या फोटोमध्ये त्याच्यासोबत बघ ही मुलगी कोण आहे. आईच्या गावात ही तर ती सकाळी आली होती तीच आहे ना? हा म्हणजे ती मुलगी कॅन्सल केळकरची होणारी बायको आहे आणि तो नूडल बालवाला तिचा भाऊ असेल. हा पण त्यांच्या समोर काय काय बोललो? कॅन्सल केळकर वेळकर काय काय. शी आपण नाही या, तू बोललास. गप्पे जा, जाऊन चहा बनव आणि कडक बनव एकदम. बोलशील बोलशील बोलशील. कहीं जाने नहीं दूंगा. कुठे चालले मी? ऑफिस मधून आल्यापासून विचारतोय व्हिडिओ कॅसेटचं काय झालं. करंट स्टेटस असा आहे की तो VCR वाला काही धड नाही. आता हा VCR वाला कोण? चिकू ज्याच्याकडे केसेट पाहायला गेला. काय? तुम्ही टेन्शन नका घेऊ. आय हॅव अ प्लॅन. उद्या काही आपल्या एकुलत्या एका मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करणार. तू काय वाटेल ते कर, पण आपल्याला त्या कॅसेट्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत. कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. हे पोरगं म्हणजे ना, आपलं काय ठरलंय? थोडे दिवस त्याला काही बोलायचं नाही. त्याला कंट्रोल करण्याची मला काही हौस नाहीये, पण आमच्या वेळी चांगलं वाईट सांगणारं कोणी नव्हतं, गाईड करणारं कोणी नव्हतं. किती स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहोचलो हे माझं मला माहितीये. सगळं माहितीये हो मला, पण आता तोही मोठा झालाय की नाही. अहो तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं. आपली संपी आता मल्याळम भाषा शिकतेय. എന്ത് ഭാഷേ സുഖം തന്നെയല്ലേ? എന്ത് പ്രശ്നം? നിന്റെ പ്രോബ്ലം ആണോ? നിങ്ങൾക്ക് എന്നൊക്കെ പറയൂ, ഞാൻ നിങ്ങൾക്ക് എല്ലാവരും പ്രോബ്ലം സോൾവ് ചെയ്യും. अय्यो हे मित्र ऐक ना, काय इन्स्टावर आहेस? कॅरेक्टरच आहेस. तुझे रील्स इंटरेस्टिंग असतील. अरे ऐक ना, तुझा जन्म झाला तेव्हा तू हसला होतास की हे असं तोंड होतं. काय पण बोलतोय. और छोटू आ गया तू? तुलाच बोलतोय. हेरंब हेरंब लिमय. मला छोटूच बोलायचंय. प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काय असणार? बघताने पण गधे को भी बाप बनाना पड़ता है. लागली लागली, मजबूत मिरची लागली. ए गोगो, VCR घेऊन ये. तरी मी प्रयत्न करतो हेरंब लिमय म्हणण्याचा. इसको बोलते है VCR. इथे कॅसेट इन्सर्ट करायची. हे इथे रिवाइंड, इथे फॉरवर्ड आणि बाकी बटन्स तर बघ सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. स्टॉप, पॉज, प्ले. नाईस. आणि आउटपुट? आउटपुट टीव्हीला टीव्ही कुठे आहे? तिकडे मागे ठेवलंय. लेकिन रुकना पडेगा बॉस. का? काल रात्री आम्ही हे टेस्ट करत होतो. VCR परफेक्ट वर्किंग कंडिशन मध्ये नाहीये. बडा बोर. तांबे, ह्याला दांडी मारायची असणार. हॅलो सर, बोला, आज काय झालं? आमच्या रणवीरला डॉक्टरकडे घेऊन जायचंय सर. बर, मुलाची नीट काळजी घे. रणवीर आमचा पेट कुत्रा आहे सर. तांबे, ताबडतोब ऑफिसला पोच. काढो कुठला कुत्रा पाळतोय. घालायला पाहिजे होती यार. बडा बोर. तुझा डिफॉल्ट मोड बोरिंग असा आहे का? माझा डिफॉल्ट मोड ऍक्शन असा आहे. त्याचं काय आता पुढे? याचं काय? सर्व्हिसिंग करावं लागेल.
किती वेळ लागेल? 0 मिनिटं. कम ऑन, आय एम नॉट जोकिंग. कॉमन सेन्स आहे ना, वेळ तर लागणारच. बरं बाबा, नाहीये माझ्याकडे कॉमन सेन्स. आता सांग किती वेळ लागणार आहे? हे बघ, एक तर याचं सर्व्हिसिंग किंवा रिपेअर करणारी आता फार माणसं नाहीये, त्यामुळे चान्स घ्यावा लागणार आहे. पण तरी सुद्धा मी आजच जाणार आहे हे ओके करायला. मी पण आहे. कशाला? मला बघायचं ते लोक काय करतात ते. तुझ्यासमोर ओपन नाही करणार ते. मग मला बघायचे कुठे करतायत ते. हो, ते बघून तू काय करणार? बघायचं प्रॉब्लेम. अरे गोगो, हा, जरा कॅब बुक कर. लॅमिंग्टन रोडला ते नायरचं दुकान आहे ना, ते इराणी जवळ हा ना. तिथेच. व्हॉट इज गोगो? त्याचं नाव आहे गोविंदा गोवर्धन, सो आय कॉल हिम गोगो. गोवर्धन पर्वत माहिती होता, गोवर्धन दगड पहिल्यांदा बघतोय. ए, माझ्या गोगोला असं दगड बिगड बोलायचं नाही, आधी सांगून ठेवतोय. अरे गोगो, त्या गाडीचा नंबर आणि ओटीपी मेसेज कर. हा, तुझ्याकडे गाडी नाहीये? आय डोंट लाईक ड्रायव्हिंग. इंटरेस्टिंग. या ऑफ कोर्स इट इज. ओके, दॅट्स फाईन. संपदाच्या इथे बसा ना. ओके. रिपोर्ट्स मला पाठवून द्या. त्यांना यू कॅन टेक मला एन जायचं अपॉइंटमेंट नव्हतं. फॉर त्यांचा फोन. Yes. 2 मिनिटं धीर धर ना. ओके, सी यू, बाय. जयदीप, फोनवर विचारत होतास लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप सांभाळण्याची पराकाष्ठा असते. कारण आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे ना की हे नातं फक्त मुला मुलीपर्यंत मर्यादित राहत नाही, तर दोन्ही परिवार देखील त्यात तितकेच इन्व्हॉल्व असतात. आमचा तसा काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही एकमेकांबरोबर एकदम व्यवस्थित ऍडजस्ट झालोय आणि आमची फॅमिली पण एकदम ओके. हो की नाही संपू? व्हेरी गुड. पण रिलेशन मध्ये सर्वात महत्वाचं जर काही आहे तर ती आहे ट्रान्सपरन्सी. येस, ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे. मान्य. राईट. त्या व्यतिरिक्त सक्सेसफुल मॅरिड लाईफ मध्ये तुमचे 5 पिलर्स खंबीर असणं आवश्यक आहे. लाईक लव्ह, केअर, अफेक्शन, रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग. यू आर ऍब्सोल्युटली राईट मॅडम. मी पण संपदाला हेच सांगत असतो. खूपच अंडरस्टँडिंग आहात तुम्ही. जरा पाणी प्या बघू. थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट ॲज वेल एज पाण्यासाठी पण. चिकू काय करत असेल? पोचला असेल का स्टुडिओ मध्ये वेळेवर? पण कधी कधी असे पण प्रॉब्लेम असतात ना. म्हणजे यांच्याकडे गणपती 10 दिवसांचा, आमच्याकडे नुसता 1.5 दिवसांचा. यांच्याकडे महाआरती रंगते 1 सव्वा 1.5 तास वगैरे. आणि आमच्याकडे काय तर सुख करता दुखरता, शेंदूर लाल चढायो, दुर्गेट भारी, घालीन लोटांगण, झालं गणपती बाप्पा मोरया. एक तू म्हणाला होतास विसर्जनानंतर तुमच्याकडे लवथवती विक्राळा म्हणतात. ओ या ऑफकोर्स, ते राहिलं. सॉरी. हे बघा, तुम्ही कुठल्या गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली बघता त्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणजे सासरी 4 आरत्या उरकून संपदाला माहेरची महाआरती सहज अटेंड करता येईल की. हा रे, ये तो मैंने सोचा ही नहीं. जिथे प्रेम असतं तिथे प्रत्येक फिलिंग आणि प्रत्येक इमोशन महत्वाची असते. असायलाच पाहिजे ना. जिथे प्रेम आहे तिथे कधी ना कधी खटके तर उडणारच. होतं असं. जिथे काळजी आहे तिथे थोडा तरी पॉझिटिव्हनेस पण असणारच ना. होतच. दमल्या वाटतं. चिकूनी कॅसेट पाहिली असेल का? काय कसं काय? बरं आहे ना. मग काय झाली माहितीये का, सकाळी वॉकला गेले असताना कापडी पिशवी घेऊन जायला विसरले. पण आपलं काय धोरण आहे, नो प्लास्टिक. म्हणून मग आता आले. अरे वा, शेंगा पण आहेत. बरं झालं. काय माहितीये का, आमच्या ह्यांना ना डॉक्टरांनी मोरिंगाची पावडर खायला सांगितली, पण त्याची चव चांगली लागत नाही ना, म्हणून मग उगाच टाळमटाळ करत राहतात. स्वयंपाकाला लागायला व घरी जाऊन. आज नीट जमतच नाहीये. बरोबरच आहे म्हणा. जिम मध्ये पार्टनरशिवाय वर्कआउट करणं बोरिंगच आहे. नाही आज आपला पार्टनर बिझी आहे ना. मॅडम मी काय म्हणतो, जरा थांब रे, नीट पाणी तरी पिऊ दे. बोला. जिकडे आध्यात्मिकता आहे तिकडे शारीरिक गरजा पण असणारच ना. हो, ऑफकोर्स येस. पण तुम्ही स्पिरिच्युअल अँगलनी सांगितलं ना तरी चालेल. प्री मॅरिटल आणि पोस्ट मॅरिटल. अगदी फिजिकल रिलेशन बद्दल नाही बोलला तरी चालेल. पण ते असतं ना, यू अंडरस्टँड ना. संपदा, जरा प्लीज उठशील का? हो, नाट्य रूपांतर. आता हळू मागून हात पुढे घे. जयदीप, तू डोळे मीट.
अरे वाट लावून ठेवली असेल त्या काउन्सिलरची. नुसता धार 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 बोलतीच बंद करून ठेवली असेल ती. हा जयदेव, आता उघड डोळे. फिजिकल रिलेशनशिप मधल्या कुठल्याही कृतीमध्ये दोन्ही पार्टनर्स कम्फर्टेबल असणं अत्यंत गरजेचं आहे. तसं नसल्यास लॉंग टर्म प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. एकमेकांशी सातत्याने बोलून अधिक विश्वास संपादन करून कम्फर्ट लेवल वाढवणं महत्वाचं ठरतं. थँक्यू संपदा. अरे काउन्सिलर, मला तुमचा विचार करून वाईट वाटते हो. एनी मोर क्वेश्चन्स? थँक्यू मॅडम, थँक्यू. चार भिंतींच्या आडोशा मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. फॅमिली मॅटर्स. प्रत्येक वास्तूत खूप वितळले. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे. प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. वसुधैव कुटुंबकम.